मित्रांनो, मानेच्या मणक्याची झीज होण्याचं मुख्य कारण म्हणजे सातत्याने खाली वाकून काम करणे, कॉम्प्युटरवर काम करणे, शिक्षकांना सातत्याने पेपर तपासावे लागणे. सतत पुढे वाकून काम केल्याने किंवा पुढे पाहून काम केल्याने मानेचे मागचे स्नायू दमून जातात आणि मणक्यांवर आणि मणक्यांच्या सांध्यांवर ताण यायला लागतो व हळूहळू त्यांची झीज सुरू होते. जो नैसर्गिक वाक आहे आपल्या मणक्याचा तो देखील निघून जातो. आता आपल्याला मिसेस सारिका सोनार मानेचा मुख्य व्यायाम करून दाखवत आहेत. याच्यामध्ये आपण मानेच्या मणक्याचा वाक देखील आणतो परत, आणि त्याच वेळेस जर तुम्ही मागच्या बाजूने जोर लावला तर मानेच्या मणक्याच्या मागच्या स्नायूंमधली ताकदसुद्धा वाढते. तर आता हा व्यायाम करताना तुम्ही जर नीट बघाल तर त्या मागच्या बाजूने एका खांद्यापासून दुसऱ्या खांद्यापर्यंत जात आहेत. इकडून जाताना त्यांचं डोकं मागच्या बाजूने पाठीला घासत घासत जात आहे. त्याचप्रमाणे हा व्यायाम करताना तुम्ही जर जोर लावला पाठीच्या दिशेने तर मानेच्या मागच्या स्नायूंमधली ताकद देखील वाढते आणि ते अधिक चांगल्या पद्धतीने तुमच्या मानेला आधार देऊ शकता. म्हणजे ह्या व्यायामाने तुमचा नैसर्गिक वाक जो मानेचा आहे तो परत मिळतो आणि मानेच्या मागच्या स्नायूंमधली ताकद देखील वाढते. मित्रांनो, मिसेस सोनार जो दुसरा व्यायामाचा प्रकार दाखवत आहेत त्यामध्ये डोकं हाताने पकडून एका बाजूने ओढलं जात आहे. त्यामुळे काय होतं, समजा तुमच्या डाव्या हातातून मुंग्या किंवा कळा चालू आहेत आणि तुम्ही जर उजव्या खांद्याकडे डोकं ओढलं की ती नस ताणली जाते आणि ह्या मुंग्या कळा ज्या आहेत त्यांना जरा आराम पडतो. तर अशा पद्धतीने अगदी ताकद लावून तुम्ही डोकं एका साईडला ओढू शकता. त्याच्यामुळे तुमच्या दुसऱ्या हातातल्या कळा किंवा मुंग्या कमी होतात. जेवढे तुमचे खांदे खालच्या दिशेने ओघळलेले असतील किंवा खालच्या दिशेने असतील तेवढे तुमच्या एकाच हातात मुंग्या किंवा कळा येण्याचं प्रमाण मानेच्या त्रासामध्ये जास्त असतं. त्यामुळे जर काही करून व्यायाम करून खांद्यामधली ताकद वाढवून तुम्ही जर खांदे तुमच्या वरच्या दिशेने ठेवू शकलात तर त्यामुळे काय होतं, हातातल्या कळा आणि मुंग्या कमी होतात. आता ह्या प्रकारात तुम्ही बघाल तर आपण खांदे वरच्या दिशेने नेतोय आणि हळूहळू रोजच्या रोज 40-50 वेळा हा व्यायाम करून तुमचे खांदे थोडे वरच्या दिशेने राहायला लागतात आणि त्याच्यामुळे हातातल्या मुंग्या आणि कळा कमी होतात. कारण त्यावेळेस हाताची नस मानेच्या मणक्यामधल्या छिद्रातून निघताना ती सेंटरमधनं निघते, तिरपी निघत नाही आणि त्याच्यामुळे त्या छिद्राच्या कडेवर किंवा फोरॅमेनच्या कडेवर घासली जात नाही. पाठीमागचे हे जे 2 पॉईंट्स आहेत, थोडे मानेच्या खालच्या बाजूला आणि मध्यभागाच्या साईडला, यापैकी एक पॉईंट बऱ्याच मानदुखीच्या पेशंटमध्ये दुखायला लागतो आणि तो अतिशय वेदना देतो, अगदी ठसठसल्यासारखा दुखतो. त्याचप्रमाणे काही जणांच्या ह्या ज्या नसा दाखवतोय ह्याच नसा फक्त दुखतात. ज्यांचे खालचे पॉईंट दुखतात त्यांच्याकरता काही स्पेसिफिक व्यायाम आहेत आणि त्याच्याने फायदा होऊ शकतो. ह्या ठिकाणी इंजेक्शन दिल्यावर सुद्धा बऱ्याच पेशंटला फायदा होतो. आता ह्या पॉईंटला आराम पडण्याकरता कोणता व्यायाम करायचा ते बघूया. ह्या प्रकारामध्ये तुमचं मनगट, कोपर, खांदा हे सगळे एकाच पातळीमध्ये एकाच प्लेनमध्ये राहायला पाहिजे आणि त्याच्यानंतर दोन्ही कोपर हळूहळू मागे गेले पाहिजे आणि ते मागे जाताना इतके मागे न्या तुम्ही की पाठीमागचा जो खालचा पॉईंट आहे मध्यभागाच्या थोडं साईडला जो असतो तो वेदना देणारा, तिथे तुम्हाला ताण किंवा वेदना जाणवल्या पाहिजे. तिथे जर ताण किंवा वेदना जाणवत असतील तरच तुम्हाला ह्या व्यायामाचा फायदा होतोय, नाही तर व्यायामाचा फायदा होत नाही. हा व्यायाम देखील तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र 30 ते 40 वेळा करणं अत्यंत गरजेचं आहे. ह्या व्यायामाच्या प्रकाराने ज्या व्यक्तींच्या हातामध्ये मुंग्या, कळा येत असतात त्यांना फायदा होऊ शकतो. हा व्यायाम करताना हात खांद्याच्या पातळीमध्ये किंवा लेवलला घेऊन करंगळी छताच्या दिशेने वर न्यावी. म्हणजे संपूर्ण हात तुमचा छताच्या दिशेने मागच्या बाजूला पिळला गेला पाहिजे पूर्ण खांद्यापर्यंत. जेव्हा संपूर्ण हात खांद्यातून असा पिळला जातो त्यावेळेस त्या नसा सगळ्या ताणल्या जातात, त्यांचं स्ट्रेचिंग होतं आणि ज्या हातामध्ये मुंग्या किंवा कळा येतात त्यांना फायदा होतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हात वरच्या दिशेने फिरला पाहिजे मागे, पिळला गेला पाहिजे मागे, हे फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुमची जर मान दुखत असेल आणि तुम्ही जर असे झोपलात तर तुमची मान बऱ्याच प्रमाणात रिलॅक्स होते. आता ह्या असं झोपताना एक लक्षात घ्यायचं, हे जे खांदे आहेत हे कमीत कमी 2 ते 3 इंच टेबलाच्या बाहेर यायला पाहिजे. ओके. आणि त्याच्याशिवाय तुमचं डोकं पूर्णपणे खाली लोंबकळलेलं पाहिजे. याच्याने काय होतं, हे सगळे स्नायू रिलॅक्स होतात आणि तुमच्या ज्या मानेची कर्वेचर गेलेली आहे ती परत येण्याकरता मदत होते. जर तुमची मान दुखत असेल एका साईडला आणि एका हातात कळा किंवा मुंग्या जात असतील आणि एकाच साईडची मान दुखत असेल तर हा व्यायाम तुम्ही करून बघा, काही फायदा होतो का. याच्यामध्ये काय केलं पाहिजे की ज्या साईडच्या हातामध्ये कळा किंवा मुंग्या जात आहेत किंवा जी मानेची बाजू दुखते ती वर यायला पाहिजे. ही वर आल्यानंतर तुम्ही आणि कुशीवर झोपायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही खांदे आणि डोकं टेबलच्या बाहेर काढायचं आहे. खांदे 3 इंच बाहेर येणं खूप गरजेचं आहे आणि हे डोकं बाहेर आल्यानंतर हे अलगद थोडंसं मागे करायचं आहे. मागे करायचं आहे आणि पूर्ण वजनाने खाली सोडून द्यायचं आहे. म्हणजे पूर्ण ह्या भागावर, ह्या नसेवर ताण जाणवला पाहिजे, थोड्याशा वेदना जाणवल्या पाहिजे.
ह्या हातात जर तुमच्या त्रास होत असेल तर ही बाजू वर पाहिजे. अशा पद्धतीचा व्यायाम तुम्ही जरूर करून बघू शकता. याच्याबरोबर उशी वापरणं तुम्ही नक्कीच टाळा.